श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे अवतार म्हणून मानले जातात। त्यामुळे देशभरात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते। महाराष्ट्रातही त्याचा उत्साह असतो। अष्टमीच्या रात्री कृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो। दहीहंडी फोडली जाते। जन्माष्टमीचा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असं मानलं जातं। मध्य प्रदेशातील आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमांत महिना असलेले पंचांग वापरत असल्यानं या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते। जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतात। उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो। जन्माष्टमीच्या दिवशी काही घरांमध्ये श्रीकृष्णाचे बालरूपाची विधिवत पूजा होते। दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो। महाराष्ट्रात गोपाळकाला म्हणजे दहीहंडी करण्याची परंपरा आहे। या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा बालगोपाळ रूपाची पूजा केली जाते। असं मानलं जातं की हे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळगोपाळांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थही अर्पण केले जातात। काही घरांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी सुंदर तबकडी सजवली जाते किंवा बालगोपाळांच्या मूर्तीची पूजा केली जाते। जन्माष्टमी या सणाचं मुख्य महत्व म्हणजे चांगल्या हेतूंना प्रोत्साहन देणं आणि वाईट प्रवृत्तीला परावृत्त करणं हे आहे। कृष्ण जन्माष्टमी एकात्मतेसाठी साजरी केली जाते। हा पवित्र सण लोकांमध्ये बंधुभाव वाढवतो, म्हणून जन्माष्टमीला एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं। भगवान श्रीकृष्णांचा जन्म माता देवकीच्या पोटी झाला। त्यावेळेस मथुरेत कंसाचं राज्य होतं। कंस हा जुलमी तसेच पापी होता। त्याने अनेक निष्पाप लोकांवर अत्याचार केले। त्याच्या पापानं संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झाली होती। एवढंच नाही तर त्यानं त्याच्या बहिणी देवकीला तुरुंगात टाकलं होतं। त्याचप्रमाणे कंसानं देवकीच्या पतीला सुद्धा तुरुंगात डांबून ठेवलं होतं। कंसानं देवकीच्या 7 मुलांना मारून टाकलं। भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आकाशवाणी झाली होती आणि त्या आकाशवाणीमध्ये देवकीचा 8वा पुत्र हा कंसाचा वध करेल असं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे कंस देवकीच्या 8व्या पुत्राला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करत होता। भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी तुरुंगातील पहारेकरी बेशुद्ध झाले। त्यानंतर वासुदेवांनी भगवान श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये बसवून तुडुंब भरलेली यमुना नदी पार केली। ते परम मित्र नंद यांच्या घरी आले आणि भगवान श्रीकृष्णाला यशोदा मातेजवळ नेऊन ठेवलं। यशोदा मातेनं एका कन्येला जन्म दिला होता। ती कन्या घेऊन ते परत आले। त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं पालन पोषण हे यशोदा मातेनं केलं। भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म देवकी मातेच्या पोटी झाला असला तरी पालन पोषण यशोदा मातेनं केलं। अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माची ही कथा आहे।